तो क्वेश्चन आपल्याला काय म्हणतोय व्यवस्थित बघा. क्वेश्चन बोलतोय यूट्यूब डिफरन्शियल मर्क्युरी मॅनोमीटर. बघा शब्द आला का, काय आला. मी पहिलेही तुम्हाला रिव्हिजन मध्ये बोललो होतो की शब्द काय पकडायचा आहे, यूट्यूब डिफरन्शियल मर्क्युरी मॅनोमीटर. डन का. बरं जाऊ पुढे. कनेक्टेड टू द 2 पॉईंट होरिझॉन्टल पाईप. तो होरिझॉन्टल पाईप आहे एक होरिझॉन्टल. बघा काय म्हणले, कनेक्टेड टू द 2 पॉईंट. कळत आहे का, 2 पॉईंट ऑफ होरिझॉन्टल पाईप. म्हणजे बाळांनो समजा असा एक होरिझॉन्टल पाईप आहे, याचे 2 पॉईंट. हा एक पॉईंट घेतला, हा एक पॉईंट घेतला. मी तुम्हाला प्रश्न विचारतो, जर समजा हा एकच होरिझॉन्टल पाईप असेल तर याच्यामधलं लिक्विड बी एकच राहील. होरिझॉन्टल पाईप आहे ना, याच्यामधलं लिक्विड पण एकच राहील. मग बघा बाळांनो आता, आणि आपण याला काय करणार आहोत, डिफरन्शियल मर्क्युरी मॅनोमीटर जोडणार आहोत. मग बघा मी कसं जोडतो. ओके, हे बघा हा डिफरन्शियल मर्क्युरी मॅनोमीटर आपण जोडला. आता मर्क्युरी याच्यात जर असेल बाळांनो, याच्यात जर का मर्क्युरी असेल तर मर्क्युरी आपण भरू, पण हा डिफरन्शियल मर्क्युरी मॅनोमीटर आहे. आणि मला काय बोललेलं आहे, कनेक्टेड टू द 2 पॉईंट्स. हा पॉईंट आहे समजा ए, हा पॉईंट आहे समजा बी, आणि होरिझॉन्टल पाईपला 2 पॉईंटवर कनेक्ट केलेलं आहे. आणि आपल्याला माहिती आहे की एकाच पाईपमध्ये पुढे जाताना प्रेशर कमी होत जातो, म्हणजे या दोघांमध्ये प्रेशर डिफरन्स आहे. ओके, जाऊ पुढे. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. पुढे काय म्हणते, होरिझॉन्टल पाईप कॅरिंग लिक्विड. या होरिझॉन्टल पाईपमध्ये असा लिक्विड आहे ज्याची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी किती आहे, 1.2. मला सांगा बाळांनो, हा जो पाईप आहे या पाईपमध्ये लिक्विड असा आहे ज्याचा जी किती आहे 1.2, तर त्याचा रो किती असणार 1200 किलोग्रॅम पर मीटरचा क्यूब. लक्ष द्या व्यवस्थित बारीक. हां पुढे, शो डिफरन्शियल रीडिंग 25 सेंटीमीटर. बघा याचा अर्थ असा आहे की या मर्क्युरीची जी लेवल होती, या लेवलमधला डिफरन्स किती आहे, या लेवलमधला डिफरन्स आहे बाळांनो तो म्हणजे 25 सेंटीमीटर. मग तोंडी सांगा की जर समजा एक्स इज इक्वल टू, याला एक्स बोलतात ना तुम्ही, 25 सेंटीमीटर असेल बाळांनो, तर मीटरमध्ये किती होईल 0.25 मीटर. आलं का लक्षामध्ये. चला पुढे जाऊ. फाइंड द प्रेशर डिफरन्स बिटवीन 2 पॉईंट. कशामध्ये प्रेशर डिफरन्स काढायचा आहे, न्यूटन पर मीटर स्क्वेअरमध्ये. म्हणजे डायरेक्टली तुम्ही SI युनिटमध्ये जर का काढलं तर न्यूटन पर मीटर स्क्वेअरमध्ये उत्तर तुम्हाला भेटून जाईल. मग कसं करतो बघा तो. आता आपण कसं करतो बघा, तुम्हाला जो डेटा दिला होता, जो सगळा डेटा मी काढून टाकलेला आहे. आता मला फाइंड आउट करायचा आहे तो ए आणि बी यांच्यामधला. अगोदर आपण काय फाइंड आउट करतो, हाईट डिफरन्स. काय काढतो, हेड डिफरन्स किंवा हाईट डिफरन्स. HA मायनस HB कसा काढतात बाळांनो, एक्स GM/G-1. नाही समजलं. चला मग आता HA मायनस HB इज इक्वल टू एक्स किती आहे 0.25, GM किती आहे बाळांनो 13.6. बघा हा मर्क्युरी असतो आणि या मर्क्युरीचा GM नेहमी किती असतो 13.6. 13.6. जी कुठला, या ओरिजिनल पाईपमध्ये जो लिक्विड कॅरी होतोय त्याचा जी किती 1.2. मग 1.2, मग इथे 1.2 लिहायचा -1. आता तुम्ही कॅल्क्युलेटरमध्ये टाकून मला सांगा बाळांनो, HA मायनस HB किती आला 2.58. तुमच्या कॅल्क्युलेटरला हात न लावता 2.8 टन मीटर तसंच राहू द्या. ही उंचीचा डिफरन्स आहे, तसं राहू द्या. आता काय करायचं, मला हाईट डिफरन्स नाही काढायचा, मला प्रेशर डिफरन्स काढायचा बाळा. मग कसं काढणार, PA मायनस PB बराबर कसं काढणार मी आता, रो HA मायनस HB. रो किती असणार आता, रो कुठला, हा लिक्विड जो आहे बाळांनो, या लिक्विडचा रो किती आहे 1200. 1200 आहे म्हणजे तो 1200 लिहिणार. जी किती आहे 9.81 आणि HA मायनस HB किती आणला 2.58 आणला. या तिघांचा गुणाकार करून मला सांगा की PA मायनस PB किती आला, सांगा पडतं. 30,411 न्यूटन पर मीटरचा स्क्वेअर. त्यांनी मला न्यूटन पर मीटर स्क्वेअरमध्ये फाइंड आउट करायला लावला होता, जो की मी शोधला. हे बघा एक प्रश्न आपल्याकडे प्रॉपर्टी ऑफ फ्लुइडचा आहे, पण तुम्हाला वाटतो घेऊन टाकावा म्हणून मी घेऊन टाकतो. तुम्ही लक्ष द्या फक्त. काय म्हणले, डेन्सिटी ऑफ लिक्विड 800 किलोग्रॅम पर मीटर क्यूब. तुम्हाला माहिती आहे बाळांनो की किलोग्रॅम पर मीटर क्यूब देतो म्हणजे रो देता येते नाही. डेन्सिटी ऑफ फ्लुइड किती 800 किलोग्रॅम पर मीटरचा क्यूब. गिवन डेटा लिहितोय. ओके, पुढचं बघा. पुढे काय म्हणतोय मला, तो डेन्सिटी ऑफ लिक्विड 800 किलोग्रॅम पर मीटर क्यूब, इट्स कायनेमॅटिक विस्कोसिटी 1.73 सेंटीमीटरचा स्क्वेअर. तो बघा कायनेमॅटिक विस्कोसिटी दिली आहे तुम्हाला 1.73 सेंटीमीटरचा स्क्वेअर पर सेकंड. बघा सेंटीमीटरचा स्क्वेअर पर सेकंद. तुमच्या लक्षामध्ये येईल काय की सेंटीमीटर पर सेकंदला स्ट्रोक बोलतात. काय बोलतात, स्ट्रोक. मग तुम्ही याला असं बी लिहू शकतात ना 1.73 स्ट्रोक. ओके का, 1.73 स्ट्रोक. पुढे जाऊया. पुढे काय डेटा दिला आहे, मला म्हणतोय तो फाइंड करा तुम्ही पेसिफिक वेट. ओके, तो आपल्याला काय फाइंड आउट करायला लावलं आहे, पेसिफिक वेट फाइंड आउट करा. 2 नंबर. चला पुढे म्हणलं आहे डायनॅमिक विस्कोसिटी काढा. तो डायनॅमिक विस्कोसिटी काढते ना बाळांनो, डायनॅमिक विस्कोसिटी म्हणजे म्यू काढा. पुढे चला पेसिफिक व्हॅल्यूम. तो पेसिफिक व्हॅल्यूम काढायला लावला आहे. 3 नंबर आहे आपल्याकडे पेसिफिक व्हॅल्यूम. तो 3 नंबर काय आपल्याकडे पेसिफिक व्हॅल्यूम. बघा मग आता पेसिफिक व्हॅल्यूम म्हणजे काय, SV क्वेश्चन मार्क. पुढे जाऊ आपण. पुढे आपल्याकडे पेसिफिक ग्रॅव्हिटी आणि पेसिफिक ग्रॅव्हिटी काढायला लावलेला आहे. चौथा काय आपल्याकडे, हा तिसरा झाला. चौथा आहे पेसिफिक ग्रॅव्हिटी G. एवढ्या गोष्टी आपल्याला काढायला लावल्या. आता आपण बघा मग आता आपण कसं सॉल्व करणार बघा.
मला पहिलं गॅमा काढायला लावलाय, मला त्याने रो दिलेला आहे बाळांनो. तोंडी सांगा, जर तो तुम्हाला रो देतोय तर गॅमा कसा काढणार? पहिले एक नंबर स्पेसिफिक वेट. स्पेसिफिक तुम्हाला स्पेसिफिक वेट म्हणजे गॅमा काढायचं आहे. रो दिलेला आहे त्याने, कसं काढणार? गॅमा इज इक्वल टू रो जी. गॅमा काढायचं आहे. रो किती दिला आहे बघा, दाखवा. 800. तो इथं 800 लिहा आणि जीची व्हॅल्यू 9.81 आहे. उत्तर येईल न्यूटन पर मीटर स्क्वेअरमध्ये किती आलं सांगा? 78-48 न्यूटन पर मीटरचा क्यूब. पहिली व्हॅल्यू शोधून झाली की नाही? या दुसरी. चला पुढचं तुम्हाला म्यू शोधायला लावतोय. पण बाळांनो तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला म्यू शोधायचं आहे आणि तर कायनेमॅटिक विस्कोसिटी दिली येणार आहे. पण तुम्ही हुशार बना जरा. हा स्ट्रोकमध्ये आपल्याला व्हॅल्यू लागत नाही. मग आपण काय करणार बाळांनो? या स्ट्रोकमधल्या व्हॅल्यूला आपल्याला न्यायचे मीटर स्क्वेअर पर सेकंड SI युनिटमध्ये. मग कसं करणार? 1.73 डिवाइड बाय 10⁴. डिवाइड कशाने करायचं? 10⁴. तुम्ही 10⁴ने डिवाइड जर केलं तर याचं काही ना काही येईल. तो आपण करा बरं किती येईल. असं पण करता येईल ना. डिवाइड जर 10⁴ न करताय म्हणजे मल्टिप्लाय 10⁻⁴ न करताय म्हणजे याला असं पण लिहिता येतं बघा. कसं? 1.73 × 10⁻⁴ मीटर स्क्वेअर पर सेकंड. बरं का? मग मला सांगा, तुमच्याकडे आता दुसरं तुम्हाला शोधायचं आहे म्यू. मग तुम्ही काय करणार? फॉर्म्युला काय आपल्याकडे? कायनेमॅटिक विस्कोसिटी इज इक्वल टू म्यू बाय रो. आठवतं का? कायनेमॅटिक विस्कोसिटी इज द रेशिओ ऑफ डायनामिक विस्कोसिटी पर युनिट मास डेन्सिटी. मग बघा, कायनेमॅटिक विस्कोसिटी दिलेली काय दिलेली बघा रे? सेंटीमीटर स्क्वेअरमध्ये दिली होती, स्ट्रोकमध्ये दिली होती. त्याला मी इंटू 10⁻⁴ करा किंवा डिवाइड बाय 10⁻⁴ करा, सेम आहे. मग आता बघा, मला एक सांगा, मी ते करतो. मला दिलेली आहे व्हॅल्यू 1.73 × 10⁻⁴. मला म्यू दिलेला नाही बाळांनो. रो किती आहे? रो किती आहे बघा, इथं वरती टॉपला दाखवा. रो किती आहे? 800. मग हे 800 तुम्हाला शिकवलेलं आहे शिफ्ट सॉल्व आन्सर इक्वल. मला सांगा म्यूची व्हॅल्यू किती आली? 0.10. तो म्यूची व्हॅल्यू जी येते बाळांनो ती येते 0.183. इथं 38 येते का? 1.73 × 10⁻⁴. 0.1384 SI युनिटमध्ये काय? न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर. बघा काय नाही, तुम्हाला डायनॅमिक विस्कोसिटीची SI युनिट पण माहीत पाहिजे. एक वही घेऊन बसा, वही घेऊन नुसता रफ लिहित राहा. तोंडी सोडता येतं का? असं करा. ठीक आहे, सगळं आठवेल तुम्हाला. 1 2. तिसरं बघा काय? SV. तिचं काय काढायचं? SV. हे मॉडेल पेपरवाले SV काढताना 1/ρ करतात बाळांनो. मग आपण SV कसा काढणार? आपण काय करा? 1/ρ करून टाकूया. काय करा? आपण पण 1/ρ करा. मग 1/ρ जर तुम्ही केला तर रोची व्हॅल्यू किती बघा? 800. 1/ρ म्हणजे 1/800. मग किती आन्सर येतं? 1.25 × 10⁻³ मीटर स्क्वेअर पर किलोग्रॅम. कारण रोचा उलटा केला आहे. रोचा उलटा केला आहे तर मीटर क्यूब पर किलोग्रॅम येईल. ओके ना? कारण मला सांगा, रोचं युनिट काय आहे? किलोग्रॅम पर मीटर क्यूब आहे ना. उलटा करणार तर मीटर क्यूब पर किलोग्रॅम होऊन जाईल. झाले 3. चौथं सांगा. चौथं काय? जी. तो जी कसा काढतात बाळा? रो ऑफ एनी टू दी रो ऑफ वॉटर. मला सांगा, जी इज इक्वल टू रो चालू काढला तुम्ही. रो दिलेला आहे किती आहे? 800. आणि पाण्याचा रो किती असतो? 1000. किती उत्तर आलं? 0.8. अशा पद्धतीने हे करता येईल तुम्हाला. अ सिम्पल U2 मॅनोमीटर इज यूज टू मेजर वॉटर प्रेशर. ओके, सिम्पल U2 मॅनोमीटर आहे. डिफरन्शियलचा प्रश्न नाही हा. तो इथं व्यवस्थित वाचा. सिम्पल U2 मॅनोमीटर इज यूज टू मेजर द वॉटर प्रेशर. तो कधी कधी आकृती देतो, कधी कधी आकृती देत नाही. मॅक्सिमम वेळेस आकृती देत नाही. पुढे वाचू बरं. वॉटर प्रेशर मेजर करायचं आहे. द लेफ्ट लिम ऑफ मॅनोमीटर कनेक्टेड टू द पाईप. ओके, तो लेफ्ट लिम जो आहे म्हणजे हा पाईप आहे. याची लेफ्ट लिम जी आहे ना यूट्यूबची, लेफ्ट म्हणजे बघा ही पाईपला कनेक्टेड आहे. हे बघा ना असं. म्हणजे शेप सिम्पल U2 मॅनोमीटरचा नक्कीच असा बनणार आहे. तुम्हाला आकृती काढता यायला पाहिजे. त्याने तुम्हाला लेफ्ट लिम सांगितले, तो लेफ्ट राईट पण कळायला पाहिजे. ओके, तो ही लेफ्ट लिम आपण पाईपला कनेक्ट केली. व्यवस्थित वाचा आहे बघा. काय म्हणतोय? लेफ्ट लिम मॅनोमीटर इज कनेक्टेड टू द पाईप. राईट लिम इज ओपन टू ॲटमॉस्फिअर. ओके, मर्क्युरी लेवल इन द लेफ्ट लिम इज 120 mm बिलो द सेंटर ऑफ पाईप. बघा रे, हा जो पाईपचा सेंटर आहे लेफ्ट लिममध्ये, या पाईपच्या सेंटरपासून मर्क्युरीची लेवल खाली किती? 120 mm. तो समजा ही उंची इथून तर इथपर्यंत 120 mm झालं बाळांनो. आणि मग तुम्हाला कोण लागला? मर्क्युरी. कोण लागला? मर्क्युरी. बरं, पुढे वाचा. तो काय म्हणता व्यवस्थित आता? मर्क्युरी लेवल इन द लेफ्ट लिम इज 120 mm बिलो द सेंटर ऑफ द पाईप अँड राईट लिम 80 mm अबो द सेंटर ऑफ पाईप. बघा, राईट लिममध्ये काय आहे? या सेंटर ऑफ पाईपच्या वरती किती वरती गेला तो? 80 mm वरती. किती? 80 mm. म्हणजे बघा, या सेंटरपासून वरती ही उंची किती झाली बाळांनो? 80 mm. म्हणजे तुमच्या लक्षामध्ये येईल की हे सगळं मर्क्युरी आहे बाळांनो. हे सगळं काय आहे? हे सगळं मर्क्युरी आहे. हे सगळं मर्क्युरी वरतीपर्यंत आहे. मग मला एक सांगा, लोएस्ट लेवल ही आली आहे की नाही? लोएस्ट लेवल ही वाली आहे. मग आता इथला ह्या पॉईंट जो याला ए बोलतो, इथला पॉईंट आहे लोएस्ट पॉईंट. हे झालं. आता इकडे लक्ष द्या. ठीक आहे, तो आपल्याला ही आकृती पूर्ण बनवता यायला पाहिजे. आता नीट बघा
काय की तुम्ही म्हणणार की सर ही जे लोएस्ट रिजन आहे ही इकडे कट होऊन जाईल, इकडे प्रेशर देणार आहे, हा इथला प्रेशर PA राहील आणि या उंचीमुळे पण प्रेशर येईल. पण ही उंची MM मध्ये बाळांनो पहिले हिला कशात करा, मीटरमध्ये. मग ही जर 120 mm असेल, याला मी H1 बोलतो. ही जर का समजा 120 mm असेल तर तुमच्या, आणि हे वॉटर भरलेलं आहे, जर हे इथं म्हणलेलं आहे वॉटर बोललेलं आहे, वाचत चला जरा, तो G बराबर 1 राहील आणि रो किती असेल वॉटरचा 1000 kg/m3. हे तर काढावं लागेल नाही मी तुम्हाला. कधी कधी ऑइल देतो, कधी काय देतो. मग मला सांगा जर 120 mm असेल तर H1ची व्हॅल्यू किती आली, 0.12 मीटर बाळांनो. मग मला सांगा इकडे जर तुम्ही हात ठेवला तो इकडची उंची पण तुम्हाला मोजता आली, पण हात ठेवला तर ही टोटल उंची किती होईल रे, ही वरती 80 आणि हे बाळांनो इकडे 120, ही टोटल उंची किती होईल 120. गडबड झाली का? ही टोटल उंची किती होऊन जाईल इकडच्या बाजूची, तो राईट लिंबला जी हाईट आहे मर्क्युरीची ती 80 आणि खालची 120. हा तो असा प्रश्न येतो. किती झाले हे झाले 200. किती झाले? मग 200 mm जर होतोय बाळांनो, याचा अर्थ मीटरमध्ये याला H2 बोलतो, 0.2 मीटर होऊन जाईल रे. MM मीटरमध्ये करायला 1000ने डिवाइड करतात. मग 0.2 मीटर झाला, नाही कळालं का सांगा. या पद्धतीने दोघं उंच्या झाल्या. मग राहिले काय, काही राहिले नाही बाळांनो. चला इकडची बाजू इक्वल टू इकडची बाजू करा. इकडचा प्रेशर PA प्लस या उंचीमुळे प्रेशर किती येतो, रो वॉटर GH1 झालं का इकडचं. हा झाला, इथला उंचीमुळे पण झाला. पलीकडे या इज इक्वल टू या उंचीमुळे येईल ना प्रेशर, रो MGH2. इकडची उंची किती H2 आहे ना. मग टाका व्हॅल्यू बाळांनो, शिफ्ट सॉल्व करा. तो PA प्लस रो ऑफ वॉटर किती असतो 1000, G किती आहे 9.81, H1 किती बाळांनो 0.12 इज इक्वल टू रो M किती आहे 13600, G किती आहे 9.81 आणि H2 किती आहे 0.2. मग मला सांगा बाळांनो, शिफ्ट सॉल्व आन्सर इक्वल करून PA ची व्हॅल्यू किती आली, 25506. 25506 न्यूटन पर मीटरचा स्क्वेअर. झालं उदाहरण सॉल्व. इतके उदाहरण सोपे येणार आहे. मग तुम्हाला कोणाला वाटत असेल की त्यांनी जर दिलं असेल, कधी कधी तो देतो, म्हणजे इथं म्हणतो की कॅल्क्युलेट द प्रेशर इन KPA. कशात म्हणतो तो KPA लाच बोलतात किलो न्यूटन पर मीटरचा स्क्वेअर. असं जर तो बोलत असेल KPA किंवा किलो न्यूटन पर मीटर स्क्वेअर, तो 3 घरी इकडे सरकून घेत चला. समजा म्हटलेलं आहे त्यांनी 3 घरी इकडे सरकलो तर 25.506 किलो न्यूटन पर मीटर स्क्वेअर बोला, किंवा यालाच बोलतो आपण किलो पास्कल बोला. क्लिअर आहे का? आता बघा हा परत प्रेशरचा प्रश्न आहे, मागच्या याच्यात कवर व्हायला पाहिजे होता, पण करता येईल आपल्याला. कन्वर्ट द प्रेशर 9 मीटर ऑफ ऑइल. व्यवस्थित मन लावून आहे का? कन्वर्ट द प्रेशर 9 मीटर ऑफ ऑइल, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी 0.92. ऑइलची उंची किती आहे 9 मीटर, ऑइलची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी किती आहे 0.92. तर तुम्हाला त्या प्रेशरला कन्वर्ट कसं करायचं आहे, मीटर ऑफ लिक्विड हॅव्हिंग स्पेसिफिक ग्रॅव्हिटी 1.1. क्वालिटी क्वेश्चन ओके का? तर तुम्हाला काय बोललेलं बघा, इकडे उंची किती आहे 9 मीटर, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी किती 0.92. तर त्यांनी तुम्हाला काय म्हणलेलं आहे की प्रेशर हेड मीटर ऑफ लिक्विड हॅव्हिंग स्पेसिफिक ग्रॅव्हिटी 1.1. याच्यात कन्वर्ट करून दाखवायचं बाळा. एका मिनिटात उत्तर काढून दाखवेल मी. याचं कसं बरं सांगतोय बघा. तुम्हाला सांगा प्रेशरचा फॉर्म्युला काय असतो, रो GH असतो ना. आता त्यांनी काय म्हणलेलं मी नवीन दाखवतो बघा व्यवस्थित. आता काय म्हणतोय, कन्वर्ट द 9 मीटर ऑफ ऑइल स्पेसिफिक ग्रॅव्हिटी 0.92. तर तुम्ही काय करणार, लक्ष द्या. तुम्हाला काय करायचं लक्ष द्या रे. तो आपल्याला उंची कशी काढायची, मी कन्सेप्च्युअली जातो. मला म्हणलं आहे इकडे ऑइल, काय बोललं आहे तो इकडे, पलीकडे मला काय बोललेलं आहे बघा, इकडे बोलला आहे तो मला ऑइल, आणि पलीकडे मला बोलला आहे असा लिक्विड ज्याची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी 1.1. मग ऑइल आहे त्याची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी उंची लिहून टाकू. तो उंची किती याची, उंची आहे ऑइलची 9 मीटर आणि याची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आहे बाळांनो, बघून घ्या परत 0.92. किती आहे 0.92. तो ऑइलचा डेटा जो होता तो कंप्लीट केलेला आहे. दुसरा लिक्विड आहे इथे लिक्विड, त्या लिक्विडची उंची मला काढायची आहे, उंची किती ते काढायची आहे, पण त्याचा स्पेसिफिक ग्रॅव्हिटी मला दिलेला आहे. किती दिला आहे तो, दिला आहे मला 1.1. किती दिला आहे 1.1. लक्षात घ्या आता मी काय बोलतोय, लक्षात घ्या. या स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आणि उंचीचा गुणाकार जर तुम्ही केला तर हा दुसऱ्याच्या इक्वल असतो. म्हणजे काय HG सरजी नाही, HG इज इक्वल टू HG. मग इकडे आहे बाळांनो ऑइल आणि इकडे काय आहे लिक्विड, इकडे काय आहे लिक्विड. झालं सॉल्व. मग काय H किती आहे 9, G किती आहे 0.9, इकडे काय H किती आहे माहीत नाही, G किती आहे 1.1. शिफ्ट सॉल्व इक्वल करून सांगा बाळांनो H किती आला. बघा जेव्हा दोन लिक्विडची उंची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी देतात तेव्हा कसं करतात, हे शॉर्टकट आहे. हां सांगा 7.36. तो 7.36 मीटर, तो 7.52 येते का, तुम्ही नीट काढलं नाही का बाळांनो.
करून बघा बरं काय तो 7.36 मीटर येत आहे. हे बघा इथं 92 आहे, बाय मिस्टेक झालं माझ्याकडून चूक. तर तुम्ही 92 जर केलं तर उत्तर थोडं बदलेल. किती सांगा? 7.527 मीटर ऑफ लिक्विड. मीटर ऑफ लिक्विड तर लिक्विडची उंची. ओके का? असं पण सोपं तुम्हाला येईल बाळांनो. प्रश्न लक्षात राहू द्या, हा प्रश्न पण येऊ शकतो. ओके चला पुढे आपल्याला जायचं आता यूट्यूब मॅनोमीटरचे गणित घ्यायचे. क्वेश्चन विचारतोय डिफरन्शियल मॅनोमीटर कनेक्टेड ॲट द 2 पॉईंट ए अँड बी. हे बाळांनो डिफरन्शियल मॅनोमीटर आला परत. तो डिफरन्शियल मॅनोमीटर कनेक्टेड ॲट ए अँड बी होरिझॉन्टल पाईप. सेम क्वेश्चन आहे. बघा याला घ्यायलाही नको पाहिजे होता पण तुमची प्रॅक्टिस व्हावी. होरिझॉन्टल पाईप याचे 2 डिफरंट पॉईंट घेतले मी. ठीक आहे. हा एक पॉईंट ए आहे, हा एक पॉईंट बी आहे. डिफरन्शियल मॅनोमीटर सांगितलं आहे तर या पद्धतीने डिफरन्शियल मॅनोमीटर आपण इथे काढून देणार आहोत. बघा ओके. तो हा डिफरन्शियल मॅनोमीटर आपण असा काढून देऊया. बघूया पुढे काय म्हणतोय. पुढे काय बोलतोय? मर्क्युरी बोललाय काय? वाचत चला पुढे. ए अँड बी. कॅल्क्युलेट द डिफरन्स इन द प्रेशर ॲट अ पॉईंट एम काय म्हणले? प्रेशर पॉईंट एम ऑफ ऑइल न्यूटन पर मीटर स्क्वेअर इफ कॅरी स्पेसिफिक ग्रॅव्हिटी 0.8 शो डिफरन्स ऑफ द मर्क्युरी लेवल 15 सेंटीमीटर. याचा अर्थ असा आहे बाळांनो. समजा हे बघा इकडे मी या पद्धतीने दाखवते. ठीक आहे. तो इकडे हा प्रेशर आहे बघा, याला बोलतात मर्क्युरी डिफरन्स. तर त्याने दिलं ना रे डिफरन्स इन द मर्क्युरी लेवल किती आहे? 15 सेंटीमीटर. तर मला सांगा एक्स = 15 सेंटीमीटर. सेंटीमीटरचं मीटरमध्ये कसं रूपांतर करतात? 0.15 15 मीटर. जे पोरा तुम्ही जर बघायला गेलात तो 0.15 मीटर झालं. पुढे काय व्यवस्थित वाचा. इथं स्पेसिफिक ग्रॅव्हिटी बघा, इथं व्यवस्थित वाचा. काय म्हणतोय की पाईप कॅरी स्पेसिफिक ग्रॅव्हिटी 0.8 म्हणजे बाळांनो याच्यामधला जी किती आहे? 0.8. आणि हा जो आहे ना हा नक्की मर्क्युरी असावा. याने हा काय मर्क्युरी असावा. जर नसेल दिलं तरी पण मर्क्युरी मानून घ्या बाळांनो. GM = 13.6. चला सांगा बरं आपण काय करतो? HB आहे तर आपण काय करणार? HA - HB बराबर काय फॉर्म्युला असतो? एक्स. आठवा एक्स GM/G - 1. काढा पटकन फास्ट. एक्स किती आहे? 0.15. GM किती आहे? 13.6. जी किती आहे बाळांनो? 0.8. किती आहे जी? 0.8. तो 0.8 - 1. आणि तुम्हाला हे पण माहिती आहे की ज्याचा जी 0.8 असतो त्याचा रो किती असतो? 800 किलोग्रॅम पर मीटरचा क्यूब लागेल तुम्हाला म्हणून. मग सांगा बरं किती आला आहे? HA - HB किती आला बाळांनो? किती? 2.4. तो 2.4 मीटर आलं. आता हा प्रेशर डिफरन्स आला पण आपल्याला हाईटच्या टर्ममध्ये न्यूटन पर मीटर स्क्वेअरमध्ये पाहिजे. मग काय करणार? मग मी काय करणार? PA - PB. काय फॉर्म्युला आपल्याकडे? रो जी HA - HB. रो किती आहे? आता बघा ना रो 800. तो रो किती आहे? 800. तुम्हाला हे पुन्हा गणित सॉल्व करायची गरज पडणार नाही काही जणांना. डायरेक्ट पुढचे टॉपिक घ्यायचे. HA - HB किती आहे? 2.4. मला सांगा बाळांनो PA - PB किती आला? 1883 5.2 न्यूटन पर मीटरचा स्क्वेअर. या पद्धतीने आपलं उदाहरण झालेलं आहे. तो लास्ट क्वेश्चन बघा. आता बघा डिफरन्शियल मॅनोमीटर कनेक्टेड 2 पॉईंट A अँड B कंटेनिंग ऑइल स्पेसिफिक ग्रॅव्हिटी 0. डिफरन्शियल मॅनोमीटरचा आहे. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी 0.75 आहे. मॅनोमीटर रिडिंग 0.75 मीटर. बघा हे बघा रे व्यवस्थित बघा, व्यवस्थित वाचून बघा. डिफरन्शियल मॅनोमीटर हे कनेक्टेड टू पाईप A आणि B. पाईपलाईनमध्ये जो ऑइल आहे त्याची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी 0.75 आहे. आकृती काढून घेऊ आपण. चला समजा ओरिजिनल पाईप येतो आणि याच्यामध्ये ऑइल जाते. काय जाते? ऑइल. याची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी किती आहे? 0.75. हा समजा A पॉईंट आहे, हा B पॉईंट आहे. ओके. आणि इथं आपण मॅनोमीटर लावलेला आहे. क्लिअर आहे का सांगा? आता हा मर्क्युरी मॅनोमीटर निबाळांनो. हे बघा आता काय झालं आहे बघा. हा मर्क्युरी मॅनोमीटर नाही आहे. मॅनोमीटर रिडिंग 0.75 मीटर. कॅल्शियम कार्बाईड स्पेसिफिक ग्रॅव्हिटी 1.05. बघा रे बाळांनो याचा अर्थ याच्यात कॅल्शियम कार्बाईड भरलेला आहे. काय भरलेला आहे? कॅल्शियम कार्बाईड. आणि ती रिडिंग किती आहे? ती रिडिंग जर कॅल्शियम कार्बाईडची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी इथं दिलेली त्यांनी मला G(m) इथं आहे 1.05. बघा ना इथं म्हणलेलं आहे. तो कॅल्शियम कार्बाईड स्पेसिफिक ग्रॅव्हिटी 1.05 आणि रिडिंग किती आहे? रिडिंग किती? मॅनोमेट्रिक रिडिंग 0.75. म्हणजे तुमच्या लक्षामध्ये येईल की ही जी रिडिंग आहे ज्याला एक्स बोलतो आहे आपण, हा किती आहे? 0.75 मीटरमध्ये दिली आहे. तो मीटरमध्ये दिली आहे तर बदलायची गरज नाही. ओके का? आणि हा कॅल्शियम कार्बाईड आहे त्याची तुम्हाला एक दिली 1.05. हे बघा त्यांनी कुठेच मर्क्युरी बोललेला नाही आहे. तर तुम्ही 13.6 करून येणार आणि गलत करून येणार. ओके का? मग आता करा. आता काय करणार? HA - HB = X GM/G - 1. HA - HB = X किती दिला आहे बाळांनो? मॅथमॅटिक्स 0.75. GM किती आहे? तो 1 पॉईंट किती? हा GM किती? ऑइलचा इथं 0.75. तो 0.75
किती दिला आहे त्याने 0.75 जी एम आहे ना हां जी एम किती आहे हा आहे 1.05 आणि हा वरचा जो आहे बाळांनो हा जी 0.75 हा 0.75 आहे ठीक आहे -1 आणि सांगा मला किती आहे याचे मायनस एच बी किती आला 0.3 0.3 आला मग आता पी ए मायनस पी बी काढा रो जी एच ए मायनस एच बी रो किती याचा अरे ज्याचा जी 0.75 आहे त्याचा रो किती असणार 750 जी किती आहे 9.81 ठीक आहे याचे मायनस एच बी किती आहे 0.3 मग सांगा बाळांनो किती आला गुणाकार करायचा तो पी ए मायनस पी बी किती आला 0.25 हे आलं न्यूटन पर मीटर स्क्वेअरमध्ये पण त्याने के पी ए सांगितलं असेल बाळा हो तर 3 घरी इकडे सरकात के पी ए किंवा किलो न्यूटन पर मीटर स्क्वेअर 3 घर तो काही सांगितलेलं नाही तर मी तसं राहून जातो ओके का काही सांगितलेलं नाही तर मी तसं अशा पद्धतीने आपलं हे झालेलं आहे